नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया। ओम नमो जियात्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसवित्या आत्मरूपा। देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी जोजी। मने निवृत्तिदासु अवधारी जोजी। पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। बोल बजरंग बली की जय। हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्य नेने काही। तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळे घडले तीर्थाटन। मनोमार्ग गेला तो येथेची मुखला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य। ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन। श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करून तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करून सेवेला पण आज आरंभ करूया। तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन। माऊली इथं जीवनातलं मर्म आपल्याला समजावून सांगतायत की जो साधक ईश्वराच्या चरित्राचा मन लावून अभ्यास करतो, जो साधक ईश्वराचं नाम आवडीनं गातो, ज्याला या जगामध्ये भगवंताच्या या जगामध्ये ईश्वराशिवाय दुसरं काहीही चांगलं वाटत नाही, त्या साधकाला सर्व तीर्थाटन केल्याचं पुण्य प्राप्त होतं आणि त्याच साधकाला वैकुंठाची प्राप्ती होते। जीवनातलं खरं माऊली आपल्याला वर्मच नेहमी समजावून सांगतात आणि त्यांनी सांगितलेलं मर्म जे वर्म आहे ते आपण आत्मसात करायला शिकलं पाहिजे। शहाणा तो धनी घेतोय। किती लोक ऐकतात हे आपल्याला माहिती नाही, पण घेणारा माणूस पाहिजे। आणि इथं याच्यासाठीच आपल्याला ईश्वरानं पाठवलेलं आहे। नरदेह आपल्याला कशासाठी दिलेला आहे? त्याची प्राप्ती करण्यासाठीच दिलेला आहे। पण आपण गुंतलोय कुठं? मग आपण आलोय कशासाठी, करतोय काय आणि जाणार कुठं? कुठं जाणार आपण? आतला आत्मा तुम्हाला होकार देतो की तुम्ही, तरी आपण जाग होत नाही। समजावून मी तुम्हाला सांगतो, तीर्थ म्हणजे काय नेमकं? तीर्थ म्हणजे काय? आपण तीर्थाटन तर करतो, तीर्थ म्हणजे काय? तीर्थ म्हणजे
नाही, पवित्र क्षेत्र. पवित्र क्षेत्र. तीर्थ याचा अर्थ माऊली आपल्याला समजावून सांगतायत की जिथं हरिनाम सतत चालू आहे, जिथं ईश्वराचं नाम संकीर्तन चालू आहे, अखंड ईश्वराचं जिथं नाम, तिथं साधू संतांचीच वस्ती असते, अन्य कोण नाही भेटणार. जिथं साधू संतांची वस्ती असते तिथलं वातावरण सुद्धा निर्मळ असतं. स्वतः ईश्वराचे नाम घेणारे ते सुद्धा पवित्र असतात. हवा शुद्ध असते, पाणी शुद्ध असतं, आणि जिथं सर्वत्र शुद्ध असतं त्याला तीर्थ म्हटलेलं. कळलं ना? तीर्थ म्हणजे काय नेमकं आपल्याला कळलं पाहिजे. बरं, इथं माऊली पुन्हा समजावून सांगतायत, हे तीर्थ झालं, त्याचं लक्षण झालं, पण खरं तीर्थ ईश्वराचं नाम आहे. हे पवित्र नाम ईश्वराचं हे खऱ्या अर्थानं महान तीर्थ आहे. आणि हे महान तीर्थ आहे जो साधक आवडीनं ईश्वराचं नाम घेतो तो तीर्थरूप झाल्याशिवाय राहत नाही. आवड त्याला पाहिजे, नामाची गोडी पाहिजे, नाम प्रेमानं घेतलं पाहिजे, आवडीनं घेतलं पाहिजे. मला अमुक एवढा जप करायचा आहे, तो मला संपवायचा आहे म्हणून नामस्मरण नाही. म्हणून शक्यतो नामाची गंती करूच नका. गंती करायची झाली तर कशाची करायची? आपले दोष आहे, त्या दोषाची गंती करायची का? मग मी नाम घेताना माझ्यातले दोष किती गेलेत, किती राहिलेत? माऊली पुन्हा समजावून सांगतायत, मन हे आपलं मुख्य तीर्थ आहे. मग हे मन तीर्थ कधी बनतं? मन सत्याला अटॅच असेल तर. बघा, तीर्थावर आपण सांगतोय, मन सत्याला जोडलेलं असेल तर, मन सदाचाराला जोडलं असेल तर, मन निस्वार्थपणाला जोडलं असेल तर, मन निर्लोभी झालं असेल तर, मनाच्या अंगी औदार्य असेल तर, मन काय म्हणतात त्याच्या अंगी दया, क्षमा, शांती, हे दैवी गुण ज्या वेळेला त्या मनामध्ये रुजले जातात आणि मन ह्या दैवी गुणानं ज्या वेळेला संपन्न होतं त्यावेळेला तो साधक सुद्धा तीर्थरूप बनल्याशिवाय तो तीर्थांना तीर्थरूप करतो, तीर्थक्षेत्र बनवतो. तीर्थक्षेत्र ऑटोमॅटिक बनत नाही, ते संत महात्म्यांनी बनवलेलं आहे. संतांचा तिथं उदय झाल्यामुळे संतांनी ते क्षेत्र बनवलेलं आहे, तीर्थरूप त्याला बनवलं. स्वतः अगोदर तीर्थरूप झालेलं आहे आणि मग त्या तीर्थाला सुद्धा त्याने काशी क्षेत्रावर जाणं तीर्थ आहे. तिथं गंगेमध्ये स्नान करणं, पाप ताप सगळं गंगा निघून घालवते. आपल्या हिमालयात जाणं, पाप ताप ते हिमालय घालवतो. इथं माऊली समजावून सांगतायत, काशी क्षेत्रावर तुम्हाला मोक्ष मिळेल, पण तुम्हाला हा देह तिथं अर्पण करावा लागतो, देह तिथं सोडावा लागतो. देह तुमचा तिथं सुटला पाहिजे, सुटला तर तुम्हाला मोक्ष आहे. गंगा पाप ताप सगळं ते आपल्या उदरात घेते, तुम्हाला स्वच्छ करते, पवित्र करते. ते क्षेत्र आहे, ते तीर्थक्षेत्र आहे, पण त्याच्यामध्ये बुडण्याची भीती आहे. एवढ्या खोलात आपण जाऊ का? खोल पाण्यात जाऊ का? तो प्रवाह आहे, बुडण्याची भीती आहे. हिमालय शरीर मागे येईल की नाही सांगता येत नाही.
भीती आहे. पण इथं माऊली सांगतायत सत्संग हे महान तीर्थ आहे. इथं रोकडा मोक्ष आहे. तुम्हाला कळतायत का माझे शब्द? इथं रोकडा मोक्ष आहे. आणि इथं जो बद्ध जीव आहे, जो जड जीव आहे, तो इकडं जर सत्संगाला लागला, सामान्य जो जीव आहे तो सत्संगात जर येऊ लागला तर तो मोक्षाचा अधिकारी झाल्याशिवाय राहत नाही. जड जीवाला, स्थूल जीवाला, सामान्य जीवाला तीर्थक्षेत्रावर जाऊन सुद्धा मोक्ष मिळत नाही. कळते ना मग? ही त्याची नुसती भ्रमंती होते. पण रोकडा मोक्ष आपल्याला कुठं मिळतो? सत्संग हे मुख्य तीर्थ आहे. ईश्वराचं नाम हे महान तीर्थ आहे. मग या महान तीर्थाला जो जोडला गेलेला आहे, ज्याचं मन अटॅच झालेलं आहे, तो तीर्थरूप झाल्याशिवाय राहत नाही. आणि तो दुसऱ्याला मोक्ष दिल्याशिवाय राहत नाही. तीर्थरूप केल्याशिवाय तो राहत नाही. अधिकारी बनवतं ईश्वराचं नाम, त्याला आपल्या योग्यतेचा बनवतं, अधिकारी बनवतं. म्हणून जड जीवानं कुठं गेलं पाहिजे? सत्संगात गेलं पाहिजे. जीव हा जड आहे का? जीव जड आहे? स्थूल आहे का जीव? नाही करणार. जीव कसा आहे? चैतन्यमय आहे. मग त्याला जड का म्हटलंय? जड जीवा तारण हरी एक. माऊलीने सुद्धा जड म्हटलेलं आहे. मग जड का त्याला म्हटलेलं आहे? विषय त्याचा नसतो. हा जीव आहे, त्यानं प्रकृतीशी संबंध ठेवला. मग प्रकृतीशी संबंध ठेवल्यामुळं हे माझं, ते माझं, जडत्वाचं त्यानं परिधान केलं. तर तो स्वतः जड आहे. तो मुळात चैतन्य. पण संबंध कोणाशी ठेवला? जडत्वाशी. संबंध जडत्वाशी ठेवल्यामुळं तो जड झाला, स्थूल झाला. मग याच्यातून बाहेर पडायचं कसं? तर त्याला जडजीवा तारण हरी एक, ईश्वराचं नाम. ते नाम आपण आवडीनं घेतलं पाहिजे, प्रेमानं घेतलं पाहिजे. नामाची मला गोडी लागली पाहिजे. मग गोडी नामाची कुणाला लागते? नामाची गोडी कुणाला लागते? मला ईश्वर प्राप्ती झाली पाहिजे, त्याला गोडी लागते. का गोडी लागणार नाही? मला तू हवा आहेस, बाकीचं मला जगातलं काय माहिती नाही. मला कोण असा, तुम्ही 99% 1 करोड किंवा 125 करोड समाज आहे, याच्यामध्ये कुणाला ईश्वर पाहिजे? रामकृष्ण रामकृष्ण. आम्हाला ईश्वर नको आहे, पण तू जो संसार बनवलायस, ह्या संसारातलं मला सगळं पाहिजे. रामकृष्ण. फसतो तिथंच माणूस. संसारातलं तुला कशासाठी पाहिजे? कशासाठी पाहिजे? संसार आम्ही कशासाठी वाढवतो? कशासाठी वाढवतो? वाढवायचा कशासाठी संसार? माऊली याचं कारण सांगतात की मला बंगला हवा आहे, मला मोठं घर हवं आहे, मला अमकी वस्तू हवी आहे, मला अमकी वस्तू हवी आहे. ती मिळवण्यात मला आनंद आहे. जरा नीट ऐका मला काय म्हणायचं. ती मिळवण्यात मला आनंद आहे, पण हा आनंद किती आहे? क्षणिक आहे. समजा तो बंगला आपल्याला मिळाला, त्याच्यात आम्ही राहायला गेलो, तर आपल्याला आनंद मिळतो? माहीत, तुम्ही असं म्हणू नका. क्षणिक असते. त्याच्यात आनंद मिळतोय का आपल्याला? तुम्ही
न हे एवढं मोठं मला दिलं, हे मिळवलं आम्हाला साध्य. आता याच्यामध्ये मी सहवास केल्यावर आपल्याला आनंद मिळतोय, मिळतोय का? म्हणून माऊली सांग क्षणिक आनंद आहे. त्याचं कारण सांगतायत. ज्या उद्देशानं तुम्ही हे उभं केलं त्याला जे कारण होतं ते उभं राहिल्यावर कारण संपलं, आनंदी संपला, विषय संपला. रामकृष्ण. कारण संपलं की आनंद आनंद संपला. संपला. पण ईश्वराचं नाम तसं करत नाही. ते तुम्हाला शाश्वत आनंद देतं. मग एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये राहताना सुद्धा मला जर आनंद मिळत नसेल, मला जर दुःख होत असेल, तर मग त्या वास्तूची चूक आहे का माझी चूक आहे? राम चुकतंय कोण येतं? माझं मन कशाला अटॅच? आनंदाला, नामाला अटॅच असेल. माऊली म्हणतात माझ्याला काय असू द्या नाही तर नसू द्या, मी आनंदात आहे. का मला आनंद मिळतोय? कारण ईश्वराच्या पवित्र नामात आहे. नामानं मला पवित्र केलेलं आहे. नामानं मी गोड झालेलो आहे, पवित्र झालेलो आहे. आणि त्या पवित्रतेनं मी ईश्वराचं आणखी नाम घेतो. म्हणजे माझा आनंद कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तो द्विगुणित होतो आणि तो आनंद मी वाटण्याचं सुद्धा काम करतो. घात जागा, घात जागा, प्रेम मागा श्री विठ्ठला. ईश्वराला काय मागायचं असेल तर प्रेमच मागायचं आहे. पण आम्ही जाताना, तीर्थाटन करताना, आम्ही देवाकडे जाताना काय मागतो? प्रेम मागतो. तू मला पाहिजे असा मागतो. रामकृष्ण. हा भाव आमचा का तयार होत नाही? हा भाव तयार झाला पाहिजे. मग हा भाव तयार कधी होणार आपला? रामकृष्ण रे रामकृष्ण. तया नरा लाधले, वैकुंठ जोडले, सकळही घडले. त्याला तया म्हणजे जो ईश्वराचं चरित्र अभ्यास करतो त्याला, जो ईश्वराच्या नामात ज्याला गोडी लागलेल्या आहे त्याला, ईश्वराच्या नामामध्ये प्रेम आलेलं आहे त्याला सगळ्या तीर्थाचं पुण्य मिळतं. त्यालाच वैकुंठाची प्राप्ती. तो इहलोकीच वैकुंठ तयार करतो. रामकृष्ण. तीर्थ, तीर्थ म्हणजे काय नेमका बा? तुम्ही तीर्थावर जाता म्हणून म्हटलं. तीर्थ म्हणजे नेमकं काय? की ज्या तीर्थावर मला जायचं आहे ते तीर्थ तर मला कळलं पाहिजे. तीर्थ म्हणजे नेमकं काय? म्हणून हा जडजीवाचा विषयच नाही, सामान्यांचा हा विषयच नाही. तीर्थ मगाशी आमचा विषय झाला, तुमच्यासाठी सांगतो. तीर्थ म्हणजे नेमकं काय? संतांनी आपल्या ज्ञानानं, तपानं आपण स्वतः सिद्ध होऊन, पवित्र होऊन त्या क्षेत्राला सुद्धा तेवढं पवित्र केलेलं असतं. त्या जिथं राहत असतात त्या थोडक्यात सांगू की जिथं साधू संतांची वस्ती असते, जिथं साधू संत राहतात आणि ईश्वराचं अखंड नाम गातात त्याला तीर्थ असं म्हटलं नाही. म्हणून जड जीवानं तीर्थाटन करणं म्हणजे त्याला प्राप्त होतं पुण्य असं नाही. तुम्ही लक्षात ठेवा. नुसतंच तुमचं तीर्थाटन होतं त्यानं शीन येत होतं. म्हणून खरं तीर्थ कुठलं आहे तर ईश्वराचं पवित्र नाम हे महान तीर्थ आहे. आणि जो ईश्वराचं पवित्र नाम घेतो तो सुद्धा तीर्थरूप झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हे महान तीर्थात मला यायचं असेल तर सत्संग हे मुख्य तीर्थ आहे. कळलं ना?
सत्संग हे मुख्य तीर्थ आहे आणि सत्संगात जो येतो मग तो कसाही असू द्या, जड जीवा तारण हरी, त्याचा उद्धार झाला. तुम्ही तीर्थाटन करून जड जीवाचा उद्धार होईल असं तेवढं त्याला ज्ञान नसतं. पण इथं सत्संगात आल्यावर त्याला ज्ञानाची प्राप्ती होते, निश्चित दिशा त्याला मिळते. पुढं जाऊया. इथं माऊली म्हणतात, तया नरा लाधले वैकुंठ जोडले. मग वैकुंठ म्हणजे नेमकं काय बोलूया आपण. वैकुंठ तीर्थ म्हणजे झालं, वैकुंठ म्हणजे नेमकं काय. रामकृष्ण कोणी बोलायचं. वैकुंठ ईश्वर म्हणजे स्वरूप झालं असं ना, ईश्वर स्वरूप पण असं ना वैकुंठाचा अर्थ. हा, ईश्वराच्या जवळ जाणं, जिथं भगवंताचा निवास आहे, अधिष्ठान आहे, जे भगवंताचं निज धाम आहे, त्या धामाला पोचलं तो वैकुंठ नायक आहे. मुलीला जशी ओढ असते माहेरची, माझ्या आईवडिलांना भेटली, संसार करते पतीबरोबर, आनंदात राहते इथं सासरी, पण तिचं लक्ष कुठं असतं, माहेरी आपल्या आईवडिलांच्याकडे लक्ष असतं. कारण तिथं मला जन्म मिळाला, लहानाची मी मोठी झालेली आहे, माहेरची. तसा हा जीव कुठून आलाय, पांडुरंगापासून आलेला आहे. मग त्याला ओढ कुठली लागली पाहिजे, हे आपलं सासर आहे. सासर आहे. आता आपणाला जायचं कुठं, तिथं जायचं. माहेरी गेल्याशिवाय आपल्याला आनंद नाही. हे सासर आहे, हे जाच करणार आहे, त्रास होणार. कळतं ना, कळतं विषय आणखी पाहिजे तसं. हिथं आपला जाचच होणार आहे, पण माहेरला गेल्यावर मला आनंद मिळणार आहे. कारण ते आनंदाचं स्वरूप आहे, तो आनंद आहे. ईश्वर हा आनंदाचा गाभा आहे, ईश्वर हा समाधानाची रास आहे. मग तिकडं मी जाणार नाही तर कुठं जाणार. एक धरीला चित्ती, लक्ष कुठं पाहिजे आपलं, तिथून मी आलेलो आहे आणि मला तिथंच जायचं आहे. मग कुठल्या रस्त्यावर मला चाललं पाहिजे. रामकृष्ण. वैकुंठ माऊली इथं आपल्याला वैकुंठाची कल्पना किंवा ते समजावून इथं सांगतायत. ज्ञान संपन्न झालेले, अध्यात्म संपन्न झालेली माऊली वैकुंठाबद्दल आपल्याला त्यांची संकल्पना सांगतायत की जसं ईश्वर स्वरूप झालेला जो साधक आहे, जो नाम नित्य घेतो, नाम नित्य गातो, नामात जो मुरलेला आहे तो ईश्वर स्वरूप. पण भगवंताला जो विसरलेला आहे असा जीव जडत्वाकडे जातो. ईश्वराला विसरलेला जो जीव आहे तो, त्याला हे सगळं जग जड वाटतं, स्थूल वाटतं. भगवंताचा विसर पडलाय त्याला. पण भगवंताचं स्मरण कधी होईल, त्याचं नाम मुखात आलं पाहिजे. भगवंताचं नाम मुखात होणं म्हणजे त्याचं आतमध्ये स्मरण असलं पाहिजे. बरोबर. त्याचं स्मरण झाल्याशिवाय मुखात नामच येणार नाही. म्हणून मग ओटी आणि पोटी आपल्या एकच असले पाहिजे. आत वेगळं बाहेर वेगळं, काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. म्हणून आपली बुद्धी, आपलं मन, आपलं अंतकरण हे एकरूप झालं पाहिजे ईश्वराच्या नामात. आणि नामानं ज्या वेळेला एकरूप, वैकुंठ संकल्पना, वैकुंठ तो साधक इथं निर्माण करतो. इहलोकामध्ये जो ईश्वराच्या नामात मुरलेला आहे, ईश्वराच्या ध्यानात जो मुरलेला आहे, गोडी लागलेली आहे, तो आनंदातच राहतो. त्याच्याकडे असू द्या नाही तर नसू द्या,
माऊलींच्याकडे काय होतं, तुकाराम महाराजांच्याकडे काय होतं. पण संसारी लोक त्यांच्याकडे बघताना काय म्हणतात, त्यांच्याकडे नाही ते आमच्याकडे आहे. राम ते गरीब होते. गरीब होते का? त्यांच्या इतके श्रीमंत कोणच नाहीत. म्हणजे आम्हाला का कळत नाही, कारण त्यांचा विषय आहे तो आमचा विषयच नाही. कळतंय? आम्ही या सांसारिक विषयामध्ये गुरफटलेलो आहे. मग आमचा तो विषय झाल्यावर ते कसे कळतील, किती उंचीवर आहेत ते आपल्याला कळू लागतं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. म्हणून सत्याकडं जीव ज्या वेळेला झेपावतो, दयेकडं, क्षमेकडं, दैवी गुणाकडं ज्या वेळेला मन अटॅच होतं, त्याला त्रास होतो, त्याला भरपूर त्रास होतो. पण तो त्रास एकदा पार झाला की त्याला शाश्वत आनंदाची प्राप्ती होते. सहजासहजी आपल्याला ते भेटत नाही. सहजासहजी हे भेटण्यासारखं नाही आहे. म्हणून तुम्ही आम्ही प्रत्येकजण या जगामध्ये रम्मान का होतो. रामकृष्ण. सगळ्यांचा विषय एक असतो, सगळ्यांचाच विषय एक असतो. संसारी जीवाजवळ तुम्ही बसला, जर जीवाजवळ जर तुम्ही बसला तर तुमचं मन सुद्धा त्याला अटॅच झाल्याशिवाय राहत नाही. त्याला जोडलं जातं. मग तुम्ही बोलता, हा हा माझं बी असंच आहे, तुमचं बी तसंच आहे, तुम्ही बी असे मी बी असा. म्हणजे समदुःखी आहे आपण. काय हाय याच्यावर काय प्रगती नसते. तुम्ही नाम किती घेताय, ईश्वराचं ध्यान किती करताय. म्हणून वारकऱ्यांना मी फार समजावून सांगतो, मी वारकरी का झालो, वारकरी मी का झालो, त्याचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात का घातले, मी त्याचा झालेलो आहे. माझ्या सवडीनं मला त्याच्याकडे नाही जाता येणार. रामकृष्ण. चला आता सवड आहे, आपण निघूया. संसार झटकता आला पाहिजे. झडझडोनी वाहिला निघ या भक्तीच्या वाटेला, या भक्तीची या वाटेला, मग पावशी अव्यंग निजधाम माझे. निजधामाला माणूस सहजासहजी पोचत नाही. तुम्ही आम्ही बसूया, चर्चा करूया, पण त्या चर्चेतून मी काय घेतलं, काय मिळवलं, त्याचं चिंतन मी काय करतो, हा विषय आहे का आपला. जे आपण बोलतोय त्याचं चिंतन मी कधी करणार. त्याचं चिंतन, त्याचं मनन झाल्याशिवाय तुमचं मन त्याला संबंध ठेवू शकत नाही. चिंतन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे, आणि मग त्याच्याशी संबंध येतो. संसाराशी संबंध जास्त, त्याच्यामुळं मन त्याच्याकडे जात. परमार्थाशी संबंध आहे का, कमी. रामकृष्ण. सत्संग हे महान तीर्थ आहे. इथंच त्यांनी वैकुंठ बनवले, त्याला इथं आणलेलं आहे. ज्याच्या हृदयात ईश्वरानं वास केलेला आहे, निवास केलेला आहे, ज्याच्या हृदयात त्यानं वस्ती केलेली आहे, तो वैकुंठवासी होतो. इहलोकात असून त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. विषय आणि उत्तरार्धात त्याला वैकुंठ इथं बसून दिसतं, कारण हे त्यानं वैकुंठ बनवले. ईश्वर स्वतः आलेला आहे. म्हणून ज्या स्थानावर नामधारक आहे, जिथं भगवंताचं नाम आहे, जिथं ईश्वराच्या पवित्र चरणाचा स्पर्श ते तीर्थ होतं, त्याचं वैकुंठ बनतं. रामकृष्ण. वैकुंठ धाम बनतं. म्हणून माऊली जीवनातलं एक मर्म आपल्याला सांगतायत, जिथं नामधारक आहे, जिथं नामधारक आहे तिथं भगवंत असलाच पाहिजे. जिथं नामधारक आहे तिथं भगवंत असलाच पाहिजे. आणि जिथं भगवंत आहे तिथं वैकुंठ असलंच पाहिजे. कळतं ना.
मग आम्ही कुठं राहतोय? नरकात राहतोय का वैकुंठात राहतोय? आपले आपण करा सोडा. आपण कुठं राहतोय? आपण कुठं राहतोय? रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे. पुढे जाऊया. नामधारकाचा म्हणजे त्याच्याशी मला राहता आलं पाहिजे. उदाहरण देऊन तीर्थाकडे आपण वळूया की जसं सत्संग हे मुख्य तीर्थ आहे आणि सत्संगामध्ये खरंच तुम्ही टंगलमंगल करू नका. नाही चालत. रामकृष्ण मला समजलंय सत्संग आहे तर त्या दिवशी तरी रामकृष्ण ओढ पाहिजे. त्याला ओढ नसेल तर मारून बरोबर आहे. तसं होत नाही. ते आवड पाहिजे, ओढ पाहिजे. आवड आपल्याला नसेल तर रामकृष्ण हरे रामकृष्ण. आवड असली की सवड मिळते, काढली जाते. म्हणून माऊली सांगतायत झाडझाडून निघलं पाहिजे. संसार हा असाच राहणार आहे, तू कर नाही किंवा नको करू. पण ही स्थिती परत नाही. कळतंय ना? सगळ्यांना कळवळ्यानं सांगतोय तुम्ही किती घ्यायचं ते बघा. रामकृष्ण सत्संग हे महान तीर्थ आहे. मग सत्संग मी किती आवडीनं घेतला पाहिजे. बरोबर. सत्संगाबद्दल मला किती आवड पाहिजे. ती आवड नसेल तर असं आम्ही बरंच ऐकलंय पण त्याच्यातलं तुझ्या आचरणात किती आहे. बरोबर की नाही? महत्वाचं आहे. आचरणात जर नसेल तर म्हणून त्याचं चिंतन नामाचं चिंतन करा, नामाचा अभ्यास करा, नामाचं मनन करा. आणि ते चिंतन केल्यानंतर तुम्हाला नाम आवडीनं घेऊसं वाटतं. ते तुम्हाला पुढे मार्ग सत्संग मिळाला तरच तुम्हाला अध्यात्माचा मार्ग मिळेल. नाही तर अध्यात्माचा मार्ग असा मिळणार नाही. तो तेवढा सोपा नाही. मग त्याला दैव असावं. ते आपल्या गाठीला पुण्य असतं. रामकृष्ण सत्संग हे महान तीर्थ कसं समजावून सांगतात. इथं जी बनलेली तीर्थ आहेत, जी स्थानं बनलेली आहेत, तीर्थ बनलेले आहेत, ही तीर्थसुद्धा साधू संतांच्या पवित्र चरणाकडे येतात. त्यांनी जे पाप ताप धुतलेलं आहे ते सुद्धा त्यांचं शुद्धीकरण होण्यासाठी माऊलींच्या पवित्र चरणावर त्याला यावं लागतं आणि शुद्ध होऊन जावं लागतं. त्यावेळेला ते तीर्थ त्यांचं टिकलं जातं. कळतंय ना? रामकृष्ण उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो महान तीर्थ कसं आहे. वशिष्ठ महाराज विश्वामित्रांच्याकडे गेले. दोघेही तपस्वी नामधारक दोघे. वशिष्ठ महाराज विश्वामित्रांच्याकडे गेले. आदरातिथ्य झालं, थांबले तिथं. काय म्हणतात आदर सत्कार वगैरे झाला. परत निरोप घ्यायची वेळ आली. विश्वामित्रांनी त्यांना जवळ बोलवलं निरोप घेताना आणि म्हणले मी 60,000 वर्ष तपश्चर्या केलेला माणूस म्हणजे विश्वामित्र. मग म्हटलं मी 60,000 जी ईश्वर तपश्चर्या केलेल्या त्याच्यातलं 1,000 वर्षाचं पुण्य, तपश्चर्याचं पुण्य मी तुम्हाला देतोय. कुणाला? वशिष्ठ. ते पुण्यवान नव्हते का? पण त्यांचा निरोप घेताना ते पुण्य 1,000 वर्षाचं त्यांच्या उदक सोडलं आणि त्यांना देऊन टाकलं. आनंदानं वशिष्ठ महाराज घरी आले. विश्वामित्र परत त्यांच्याकडे आले. बरेच दिवस तिथं बरेच राहिले. आदर सत्कार वगैरे झाला, सगळं झालं. थोडक्यात
निरोप घेताना वशिष्ठ महाराजांनी विश्वामित्रांना अर्धा तासाची सत्संगाची पुण्याई त्यांना अर्पण केली. किती तास? अर्धा तास. आणि ह्याने किती दिली? 1000. किती? 1000 वर्ष. 1000 वर्षाची पुण्याई. ह्याने अर्धा तास सत्संगाची पुण्याई उदक सोडला आणि त्यांना देऊन टाकली. वशिष्ठ महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं. विष्णू नाराज झाले. मी तुम्हाला किती दिलं? तुम्ही मला किती देताय? वशिष्ठ महाराजांना त्यांची नाराजी कळली आणि मग त्यांना सांगतायत, तुम्ही किती दिलं संख्येवर जाऊ नका. मी दिलेलं आहे ते तुमच्या पुण्याईपेक्षा मी जास्त दिलेलं आहे. मग हे तुम्हाला काय म्हणतात? उलगडा कसा होणार त्याचा? हा, याचं काय म्हणतात? विश्लेषण. मूल्यमापन कसं करायचं? तर चला म्हटलं आपण देवाकडे जाऊ. कळतंय ना विषय? कुणी कुणाला जास्त दिलंय? अर्ध्या तासाच्या सत्संगाचं पुण्य वशिष्ठ महाराजांनी मुनींनी विश्वामित्रांना दिलं आणि विश्वामित्रांनी वशिष्ठांना 1000 वर्ष. 1000 वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य त्यांना उदक सोडले. नाराज होऊ नका. त्याचं मूल्यमापन तुम्हाला मी जे दिलंय ते संख्येवर न जाता मी दिलेलं तुमच्यापेक्षा जास्त समजावून सांगता. म्हटलं मूल्यमापन याचं करूया, आपण जाऊया. मग ते दोघेही ब्रह्मदेवाकडे गेले. ह्या दोघांना येताना तपस्व्याने पाहिलं. त्यावेळेला ब्रह्मदेव घाबरले मनातल्या मनात. एवढे मोठे तपस्वी माझ्याकडे. रामकृष्ण आगत स्वागत झालं त्यांचं. नमस्कार झाला. प्रश्न मांडला त्यांच्यासमोर. याने एवढं दिलं, याने. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात की हा माझा विषय नाही. हे निर्माण करणं फक्त मला माहिती आहे, पण हा माझा विषयच नाही. मग म्हटलं काय करायचं? मग तुम्ही म्हणले महाविष्णूंच्याकडे जावा. कळतं? महाविष्णूंच्याकडे की कुणाचं मूल्य जास्त आहे, पुण्य कुणाचं जास्त. महाविष्णूकडे गेले. महाविष्णू निवांत होते. दोघे आले, स्वागत झालं, त्यांचं दर्शन घेतलं. महाविष्णूचं प्रश्न त्यांना विचारला. महाविष्णू म्हटले, हे जर त्याचं उलगडं करायचं असेल तर खरा तपस्वी शिवशंकर आहेत. इथं थांबू नका, तुम्ही तिकडे जा. रामकृष्ण तपस्वी कोण आहे? नामधारक कोण आहे? शिवशंकर आहे. त्याच्याकडे तुम्ही जाऊ. शिवशंकराकडे ते आले. शिवशंकरांचं आगत स्वागत काय नमस्कार झाला. शिवशंकरांना त्यांनी हा प्रश्न सांगितला. त्यावेळेस ते हसायला लागले. शंकर हसायला लागले. म्हणले तुम्हाला काय सांगायचं? ज्यावेळेला हे विष निर्माण झालं कुणी घेतच नव्हतं, पण विष्णूंनी मला घ्यायला सांगितलं आणि मी ते घेतलं. आणि त्या घेतलेल्या दिवसापासून माझी संभ्रम अवस्था झालेली आहे. कळत नाही मला काय. तुमचा प्रश्न ऐकला पण सोडवणूक माझ्याकडून होणार नाही. मग तुम्हाला कुठं गेलं पाहिजे? शेषाकडे गेले पाहिजे. तो फार मोठा तपस्वी आहे. शेषाकडे जावं तुम्ही. उदाहरण कसं आहे? रामकृष्ण. चांगल्या माणसाला हा माणूस माझा आहे असं कोणी म्हणत नाही, पण जो वाईट आहे त्याला माझा म्हणता. रामकृष्ण माझा पोरगा नालायक आहे पण तो माझा आहे, बरोबर. मग एवढं असताना तुझा कसा काय? राम कसा काय? ज्याचं त्याचं कर्म. रामकृष्ण.
विषयाला पुढे जाऊया. शंकराने परत शेषाकडे पाठवलं. शेष प्रश्न म्हटलं, म्हटलं बरोबर आहे, ठीक आहे, पण हा भार सगळा माझ्या डोक्यावर आहे. तुमच्यातलं कोणीतरी हा डोक्यावरचा भार हलका करा, मग तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. बरोबर काढते. रामकृष्ण. विश्वामित्र आपल्या 60,000 पुण्याची तपश्चर्याची पण लगेच पुढं सरसावले. उदक सोडलं. 1000 वर्ष मी तपश्चर्या केलेले, त्याचं पुण्य पृथ्वी माते तुला देतोय. तू जरा शेषाच्या डोक्यावरून वर ये. पृथ्वी काय जागच्या हल्ली नाही. जरा उदाहरण लक्षात घ्या. विश्वामित्र नाराज झाले. माझी तपश्चर्या नाराज झाले. चेहरा पडला त्यांचा. संधी आली आता वशिष्ठ महाराजांना. शेषाला त्यांनी विनंती केली की अर्धा घडी सत्संगाचं पुण्य मी यांना दिलेलं आहे आणि त्यातलं अर्धा तुम्हाला मी देतोय. शेष महाराज, अर्धा घडी सत्संगाचं पुण्य मी तुम्हाला देतोय. पृथ्वी जरा वर या. पटकन चेंडूसारखी पृथ्वी वर आली. शेष मोकळा झाला. तुमच्या दोघांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ का म्हटलं मी, आणि का तुम्हाला कळलं? तुम्ही ज्ञानी आहे म्हटले. मी सांगू का आता? राम, आता काय गरज? तया नरा लादले वैकुंठ जोडले सकाळी घडले. तीर्थाटन करणं म्हणजे मग काय आपण करतोय? सहल नाही करायची. तुम्हाला पुण्य कधीच मिळणार नाही, कधीच नाही. त्या क्षेत्रावर मी अन्नदान करतोय म्हणून मला पण कधीच नाही मिळणार. तुम्ही पवित्र व्हा अगोदर, तुम्ही त्या योग्यतेचं बना आणि त्याला फूल जरी दिलं तरी तुम्हाला. भुकेलेल्या साधकाची भूक जाणणं हे त्या साधकाचं कर्तव्य आहे. तो जेवत असताना जर भिकारी आला आणि तो मागू लागला, पण त्याला खरोखर भुकेलेला पाहिजे. त्याच्यातली चतकोर जरी त्याला दिली तरी राम पुण्य त्याला मिळतं, कारण तो खरा भुकेलेला आहे. म्हणून दान करताना ते पात्र तसं असलं पाहिजे. रामकृष्ण. ते पात्र नसेल तर, ते पात्र तसं नसेल तर दोष लागला. दोष बी नाही, पण ते गेलं. कळलं ना? रामकृष्ण. दानानं पुण्य मिळतं असं नाही. तुम्ही पवित्र व्हा, पुण्य मिळणारच आहे. रामकृष्ण. पण त्या दानाचा मला अभिमान नाही पाहिजे. मी दिलं हे सुद्धा कोणाला सांगूच नाही. राम, पुढं तुमची प्रगती होते. रामकृष्ण. रामकृष्ण. तया नरा लादले वैकुंठ जोडले सकाळी घडले. मग वैकुंठ जो साधक इथं इहलोकात निर्माण करतो, संत तुकाराम महाराजांनी इथं वैकुंठ त्यांना दिसू लागलं. वैकुंठापर्यंत त्यांची नजर एवढी शुद्ध नजर झालेली आहे. तुमच्या मनातली खळमळ जाणणं म्हणजे किती? सगळ्या विश्वातली खळमळ जगद्गुरू झालेले आहेत. कुठली योग्यता मिळाली? जगातला कुठलाही प्रश्न निर्माण जरी झाला तरी ते सोडवण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्याला जगद्गुरू म्हटलं. त्या पदवीची योग्यता त्यांना मिळालेली आहे. अशी उगाच मिळाली का? नाही. रामकृष्ण हरे राम. जगद्गुरू झालेले आहेत. मग त्यांना वैकुंठ दिसून आणि मग प्रपंच त्यांनी पाठमोरा केला. आत्ता मला तू पाहिजेस, तुझ्याशिवाय मी थांबणार नाही.
आपल्याला आपला प्रपंच सोडूसा वाटतो का? रामकृष्ण. सोडूसा वाटत नसेल तर तुम्ही परमार्थ मार्गावर येऊ शकत नाही. येऊ शकत. मन कशाला अटॅच झालेलं आहे? मन कशाला संबंधित मानतंय? मन संसाराला जर चिकटलेलं असेल तर तुम्हाला परमार्थ मार्ग दाखवणार का? हे घरंगळून जाणार सगळं. माऊलींनी जे दिलेलं आहे ते घरंगळून जाणार, ते थांबणार. त्याचं चिंतन, त्याचं मनन आपल्याला ते थांबलं पाहिजे. ते काय म्हणतात, जोपासना केली पाहिजे, त्याची निगा केली पाहिजे आणि ते वाढवण्याचं काम आचरणात दिसू लागलं पाहिजे. म्हणून मी बऱ्याच वेळेला सांगतो, माणूस प्रामाणिक आहे, सत्य आहे, पण देवाचं नाव घेत नाही. त्याचा काही उपयोग नाही. काय तू देवाला सोडून सत्य कुठं घेतो? कुठलं उपयोग निर्माण करतो? एक ईश्वर फक्त सत्य आहे का? जीव सत्य आहे? एक ईश्वर. मग त्याला धरूनच आपण या जगात राहणं हे फार महत्वाचं आहे. रामकृष्ण. तुकाराम महाराजांनी अट्टहास केला, आता संसार करणे. तुम्ही घरच्यांनी मला शिव्या द्या, बाहेरच्यांनी मला शिव्या द्या, काही करा, पण मी भंडारा डोंगरावर जाणार, ईश्वराच्या नामात राहणार आणि नामात त्या ध्यानात इतके राहिले की आनंदच त्यांना मिळायचा. सभोवती त्यांच्या आनंद, मनामध्ये आनंद, बाहेर आनंद, आत आनंद. आनंदानं ते भरून गेले आणि आनंदानं भरून वैकुंठापर्यंत त्यांची नजर गेली. ईश्वर त्यांच्या जवळ त्यांना यावं, हृदयात त्यांचे स्थान झालं. आणि म्हणून इथं जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्याला निक्षून सांगतायत, माझे मरण मी पाहिले यावं, तो झाला सोहळा अनुपम्य. मनुष्य म्हणून जन्माला एकदाच यायचं आणि एकदाच मरायचं आणि मग मधल्या आयुष्यात काय करायचे ते तुम्ही ठरवा. पुन्हा जन्माला नाही मिळालं पाहिजे. किती वेळा जन्मा यावी, किती व्हावी, हे जडजीवाचं कारण आहे. जडजीव फजित होण्यासाठीच तिथं येतं, केलेलं कर्म फेडण्यासाठीच तिथं येत असतं. म्हणून मला काय सांग, संसार कसाही असू द्या, आनंदात राहता. मग आनंदात ठेवणारं कोण आहे आपल्याला? भगवंताचं नाम. मग नामालाच मन चिकट, ह्या दैवी गुणानं मन संपन्न झालं. जगद्गुरूंना ते वैकुंठ दिसू लागलं आणि मग भंडाऱ्या डोंगरावर तिथं चिंतन त्यांचं चाललेलं आहे. सतत येताना चिंतन, जाताना सतत ईश्वराच्या नामात. आणि मग ईश्वर प्राप्तीचा त्यांना ध्यास लागलेला आहे. पांडुरंग मला कधी भेटेल, पांडुरंग मला कधी भेटेल. आपण आत्ता जे करतोय तेवढ्यानं आपल्याला पांडुरंग भेटणार आहे का? आपण जे आत्ता करतोय एवढ्यानं पांडुरंग आपल्याला भेटेल नाही. मार्ग आहे आपला, मार्ग. आणि खऱ्या अर्थानं तो मार्ग मिळण्यासाठी आपल्याला सत्संग सतत मिळाला पाहिजे. कधीतरी नाही, सतत मिळाला पाहिजे. कारण याच्यातून मला आता बाहेर पडायचं, आता एकदाच मरायचं, पुन्हा जन्माला नाही. हाय का संकल्प असा? याच देही याच डोळा, पाहिन मुक्ती. तुकाराम महाराजांना जाणवलं तिथं वैकुंठात मी आलेलो आहे. रामकृष्ण, हे वैकुंठ सगळं आहे. ईश्वराचं निजधाम मला दिसतंय तर वैकुंठात. कारण आनंदाशिवाय दुसरं इथं काहीच नाही. कधी वाटतं आपल्याला ते वाद नाही झालं पाहिजे. मग एवढ्या मोठ्या बंगल्यात राहून मला समाधान का नाही? अटॅच कुठं आहे? कळतंय ना मला?
तुम्ही अटॅच कुठं आहे? संबंध, मनाचा संबंध कुठं आहे? का मला सुख मिळत नाही? का मला आनंद मिळत नाही? कशाला मी चिटकून आहे याच्यावर? कळतंय? मी कशाला चिटकून राहिलो अजून? संसाराला. मग संसार काय देणार मला? दुःखच देणार आहे. दुःख बांधिवडी. इथं त्याचं सुख कसं मिळेल? सुख फक्त भगवंताच्या नामात आहे. अखंड नामस्मरण, वैकुंठ. आणि मग शेवटच्या दिवशी तुकाराम महाराज आता तळमळ लागलेले आहे, तळमळ लागलेले आहे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळ लागल्या की मला आता ईश्वराकडे जायचं आहे, मला ईश्वराशी भेटायचं आहे, मला माझ्या माहेरी जायचं आहे. माझी तळमळ लागलेली आहे. तळमळ त्यांना लागली आणि तो फाल्गुन वद्य द्वितीयेचा दिवस उघडला. सकाळी ईश्वराच्या नामस्मरणात सगळं केलं. आता माझा विष्णू मला नेण्यासाठी येणार आहे. केवढी तळमळ आहे. जीवाला कळतं मी कधी जाणार आहे, आता मला बाद झालं, कळतं त्याला. रामकडे मग तो जातो. मग तो तडफडत गेलेला आपण समजायचं की तो संसारी जीव आहे. आणि सहज जो गेलेला आहे तो रामकृष्ण नामधारक. तो नाम नाम घेताना तो सहजच झाला. संसाराचा आठव जर मरताना होत असेल तर कसं होणार? तळमळ होणार. तळमळ त्याची लागली पाहिजे, त्याच्या भेटीची तळमळ मला लागली. तुकाराम महाराजांच्या जीवनातला अखेरचा दिवस उजाडला. आता माझे विष्णू मला न्यायला येणार. घरी सगळं त्याने आवरलं. दुपार झाली, सगळं झालंय. आणि मग सगळे एकत्र आल्यावर ते विचारत आहेत, आवडीला तू येतेस? नाही म्हणतायत. तू येतेस? आवडी म्हणते आता आपली म्हैस यायला झालेली आहे, नाही. मुलाला विचारलं तू येतेस? म्हटलं अजून बाबा माझी आंघोळच नाही झाली. मी नाही. मुलगी आलेली होती त्यांची इकडं माहेर. तू येतेस? मामाजीला मी शब्द दिला आहे की हा सण झाल्यावर मी तिकडे येणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी आता सर्वांना विचारलेलं आहे, माझ्यावर काही दोष यायला. कळवळ्यानं मी विचारलंय तुम्हाला. मन निघाले, ताळकरी बरोबर घेतले, गोपाळपुऱ्यातल्या त्या स्थानावर आले. आनंदानं भजन ईश्वराचं नाम गायला सुरुवात. अमृतमय नाम. सगळे त्या नामानं आनंदित झालेले आहेत. पण तुकाराम महाराजांची दृष्टी महाविष्णूकडे आहे. माझा देव आता मला न्यायला. केवढं मन शुद्ध झालेलं आहे, कुठला ध्यास लागलेला आहे, सगळ्यांना आनंद दिलेला आहे. आणि त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्याबरोबर असताना जर माझ्याकडून काय चुकलं असेल, उलट तुम्हाला बोललो असेल तर मला माफ करा. पण माझ्या आता मी गावी निघालो आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. त्यांना कळेल. आणि हे शब्द उच्चारल्याबरोबर विष्णूंची स्वारी त्यांच्या पैलतीरावर आलेली आहे. आणि मग विष्णूला सुद्धा त्याने नम्रतेनं बोलवले, चला आता मी यायला तयार आहे. सदेह वैकुंठाला गेलेले आहेत. माझे मरण पाहिले मी डोळा, तो झाला 16 अनुपम. डोळ्यांनी बघितलं का नाही? बघितलं. राम त्या जीवानं हे सगळं डोळ्यानं बघितलंय. हे अनुपम्य सगळं हे करवून घेणारा कोण आहे? तो आहे. मग त्याला विसरून चालेल का आपल्याला? त्याचा नित्य आठव पाहिजे, सतत आठव पाहिजे. आणि म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार.
प्रत्येक क्षण आपण अलर्ट असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे, जागा असलं पाहिजे ईश्वराचं नाम घेण्यासाठी, त्याचं ध्यान करण्यासाठी. आणि म्हणून त्याचं ध्यान आपण कधी करू लागेल? रामकृष्ण हरी रामकृष्ण. आवड पाहिजे त्याची. मला माऊली भेटल्याच पाहिजेत, आवड आहे. माझा मुख्य हेतू काय आहे आता जगण्याचा? बऱ्याच वेळेला मी विचारतो की आपण जगतोय कशासाठी? हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही कुठंतरी भटकल्याशिवाय राहणार नाही. कोणासाठी जगतोय आपण आता? आत्ता आम्ही जगतोय ते कुणासाठी? कुणासाठी जगतो? भगवंत प्राप्तीसाठी जगलं पाहिजे. पाहिजे नाही आपण. तुम्ही कशासाठी जगता? सुरू झाले आता. रामकृष्ण. आपण कशासाठी जगतोय? एक एक क्षण अनमोल आहे आपल्या जीवनातला. आयुष्य पुन्हा 5 मिनिट सुद्धा वाढवलं जाणार. मग आम्ही ह्या प्रत्येक क्षण कुठं खर्च करतोय? ईश्वराला याचा हिसाब द्यायचा आहे. ह्या जीवाला हिसाब द्यावा लागतो. तुम्ही इथं संसारात खोटं बोलला, काही लिखाण पण त्याच्याकडे खरं असतं. त्याच्याकडे सगळा हिसाब किताब असतो. म्हणून इथं माऊली सांगतात कर्म करताना ते तुम्हाला बाधक नको असेल, बाधक व्हायला नको असेल तर त्याचं नित्य स्मरण, त्याचं स्मरण करून कर्म करा, आनंद मिळेल. फायद्यासाठी कर्म करू नका. रामकृष्ण हरी राम. फायद्यासाठी कर्म केलं तर पुन्हा मी तुम्हाला समजावून सांगतो इथं की जसं जे ज्याला आवडतं ते त्याला जर आपण दिलं तर त्याच्यात गोडी निर्माण होते. बरोबर? ज्याला जे आवडतं ते त्याला दिलं तर. संसारातला आपल्या माणूस जर जुरीचा बसला तर किती गप्पा छान रंगतात. बरोबर की? आणि एक संसारीने एक पारमार्थिक असला तर त्याचं ह्याला कळणार नाही, हे जर त्याला कळणार. म्हणून मज जातीचे मज भेटो काय. ईश्वर अशा लोकांची निवड करून तुमच्याकडे पाठवतो, तुम्हाला साथ देण्याचं काम करतो. म्हणून ती साथ आपण अखंड टिकवली पाहिजे. रामकृष्ण. ज्याला जे आवडतं ते त्याला जर दिलं तर त्याच्यामध्ये त्याला गोडी येते. मग माझ्या माऊलींना काय आवडतं? भगवंताचं नामच आवडतं. भगवंताची प्राप्तीच त्याला आवडते. मग तेच नाम जर मी घेतलं तर माऊलींना सुद्धा आनंद झाल्या वाचून. रामकृष्ण. विवेकानंद महाराज संन्यासी का झाले? अध्यात्मातली उत्तुंग माणूस. लहानपणापासूनच त्यांना वाटायचं की मला ईश्वराची प्राप्ती झाली, मला भगवंत भेटला पाहिजे, मला इथं या संसारात बाकी काहीही करायचं नाही. रामकृष्ण. मला भगवंत भेटला पाहिजे, मला त्याचा ध्यास लागलेला आहे. मग मला भगवंत भेट घडवून आणणारा कोण आहे? त्या साधकाची मला भेट झाली पाहिजे, तसा मला गुरु भेटला पाहिजे. आणि ती त्यांची ओढ. संन्यासी राहिले, मला बाकी काय काहीही मला मिळवायचं नाही, मला फक्त माझ्या भगवंताची भेट झाली पाहिजे आणि ती भेट घडवून आणणारा मला भेटला पाहिजे. भ्रमंती केली त्यांनी, संसारात रमलेच नाही. हा बद्ध जीव संसारात का रमतो? भेटीची इतकी ओढ नाही त्याला. काय ओढ? म्हणून आज आम्ही दुःखी आहे.
आज दुःखी असण्याला कारण आम्ही मन कशाशी आपला संबंध ठेवले? रामकृष्ण. म्हणून माऊली आपल्याला आपली कधी वाटतील? हा, तो विषय झाला. त्यांच्याबद्दल आपला आपलेपणा निर्माण झाला पाहिजे. माझं पोरग बेकार आहे तरी पण ते माझं आहे म्हणून तुम्ही संबंध ठेवताय का नाही? बरोबर. वाईट वागतंय तरी आपलं माझं आहे. तू नाही म्हणलास तरी जग म्हणतंय तुझं आहे. म्हणजे लाजीरवानं जिणं कुणाचं आहे? बरोबर. रामकृष्ण. आणि मग इथं सगळ्यांचा उद्धार करणारा जर आला तर नात्या गोत्यांचा सगळ्यांचा उद्धार करणार. अभिमानानं सांगतो माझं पोरग आहे. रामकृष्ण. हा अभिमानानं आपल्याला का निर्माण होतो? कारण तो त्या योग्यतेचा झालेला आहे. नाव घेतलं तरी आपल्याला तितकार आपणाला येतो, कुटुंबाला येतो, आपल्या घरातल्या लोक समाजाला सुद्धा तितकारा येतो. मग त्याचा सत्संगच का करा? आपण त्याची संगतच का करा? म्हणून जशी संगत तशी तुमची पंगत आहे, तसंच तुमचं जीवन. रामकृष्ण. जशी संगत तशीच पंगत, तसंच तुमचं जीवन आहे. मग इथं संसारामध्ये अलर्ट तुम्ही व्हाल का? सावध तुम्ही व्हाल का? सावध कधी होणार आपण? संगत चांगली असेल तर. मग चांगली संगत हे आपल्याला कधी कळेल? आपण स्वतः नाम घेतलं तर. ते नाम हेच विवेकानंदानं वाटत होतं की मला आता संसारात रमायचं नाही. माझ्या पांडुरंगाला मला भेटायचं आहे, माझ्या मला देवाला भेटायचं आहे. आणि त्याची प्राप्ती करून देणारा, त्याची भेट करून देणारा मला भेटला पाहिजे. भ्रमंती केली सगळीकडं पण तसं नाही भेटलं त्यांना. मग शेवटी त्यांना भ्रमंती करताना एक नाव त्यांना मिळालं, रामकृष्ण परमहंस. त्यांचं नाव जरी कळलं तरी त्यांची परीक्षा घेतल्याशिवाय मी त्यांच्याशी संगत नाही करणार. रामकृष्ण. गुरूंना सुद्धा पारखून घेतलं ते. रामकृष्ण. आश्रमात आलेले आहेत विवेकानंद महाराज. बाहेर बसले तेवढ्यात रामकृष्ण परमहंसांचा आवाज आला आतून, नरेंद्र बस, मी येतोय. बघितलंय का कधी? नाही. हे कसं? आतलं पाक आहे सगळं. संसारातलं त्यांना सगळं दिसतं कारण आतलं पाक ईश्वराच्या बरोबरीचे झालेले आहेत. ईश्वरमय. रामकृष्ण. ईश्वर स्वरूप झालेले आहेत. मग त्यांना का दिसणार नाही? हे सगळं जाणणारा ईश्वर. मग त्याच्या बरोबरीला गेलेले आहेत त्यांना. नरेंद्र बस, मी आता येतोय. नरेंद्रनं आवाज ऐकलं माझं नाव, त्यांना बरं वाटलं, आनंद झाला नावानं. तरीसुद्धा मी परीक्षा घेतल्याशिवाय त्यांना. मग ते ज्या खुर्चीवर बसत होते त्याच्या खाली त्याने एक नाणं ठेवलं, पैशाचं. परीक्षा घेण्यासाठी. रामकृष्ण परमहंस पाणी घेऊन आले. येताना खुर्चीवर बसले आणि पटकन उठले. विवेकानंदाने विचारलं, तुम्ही का उठला? तर म्हटलं, इथं काहीतरी ठेवलेलं आहे, त्याचा चटका मला बसला. ते नाणं त्यांनी उचललं आपल्या हाताने आणि त्याच्याकडे दिलं. हे तूच ठेवलंस का? त्यावेळेला त्यांनी कबूल केलं की हे मीच ठेवलं आणि हे खरं वैराग्य आहे याची जाणीव झाली. त्यावेळेला त्यांना शरणागत झाले. वैराग्य म्हणजे हे सोपं नाही.
पाकिट हातात दिसलं की हम्म. माणूस मुरला त्या द्या 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 राम काय बघ किती बी असू द्याचा रामकृष्ण पारमार्थिक म्हणायचं याला. देती घेती नरका जाती हे सांगायचं कारण मला हे आहे. तुम्ही कुणाला देताय आणि कुणाचं घेताय, काय देताय काय ऐकताय, त्या तोडीचा तो आहे का? कधी कळणार? नो कळणार कधी? आता हे बोलू नाही पण राम कळणार कधी आम्हाला? आणि हे कळत नसेल तर मग तुम्ही त्याच्यातच रमून जाता. रामकृष्ण हरे राम. विवेकानंदाने पारखलं आणि त्यांना चरणावर त्यांच्या समर्पण केलं की आत्ता मला माझ्या ईश्वराशी भेट घालून द्या. आणि निश्चित झालं की मला देवाची आता भेट होणार. केवढा आत्मविश्वास आहे हा. ह्याला आत्मज्ञान म्हटलेलं आहे. आपलं आत्मज्ञान आपण जागं केलं पाहिजे. कुठल्या कसोटीवर मी इकडं संगत करतोय याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. बरोबर की नाही? ती कसोटी नाही जर आपण केली तर रामकृष्ण हरे राम. भलत्याबरोबर गेलो तर भलतंच झाल्याशिवाय खरं आहे हे कळतंय तरी माणूस का ओळखत नाही? रामकृष्ण हरे राम. माऊली तर समजावून सांगतायत की जसं श्रीमंताच्या पोटी आलेलं जे मुलगा आहे काही करावं लागत आहे त्याला, नशीब घेऊन तो आलेला आहे. बघा उत्तरार्धाकडे मी चाललो. थोडं बोलू जरा की जास्त आपण. रामकृष्ण. कुठं श्रीमंताचे त्याचं नशीब तो घेऊन आलेला आहे की मागचं काहीतरी असेल आणि मग त्या श्रीमंताच्या घरी तो जन्माला आलेला आहे. हे त्याचं नशीब आहे. पण तो पैसा कसा खर्च करावा हे नशीब घेऊन नाही आलेला. हे कळतंय का बघा? म्हणून त्याच्यातलं वर्म मी सांगतो. हे नशीब आहे तुमचं, भरपूर संपत्ती तुम्हाला, पण तो कसा खर्च करावा, त्याचा विनियोग कसा करावा ह्याचं नशीब आहे का तुमच्याकडे? बंदच करा. ह्याचं नशीब आहे का तुमच्याकडं? मग हे नशीब तुम्हाला इथं बनवायचं आहे. त्या पैशाचा विनियोग कसा करायचा ह्याचं नशीब तुम्हाला बनवायचं आहे. आणि हे नशीब कुठं बनेल? सत्संगात बनेल, ईश्वराच्या नामात बनेल. नाहीतर तुमच्याकडं असलेली ही संपत्ती, तुमच्याकडं असलेला हे अर्थ तुम्हाला अनर्थाकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार. रामकृष्ण. कळलंय बघा आता किती कळलं? अर्थ आमच्याकडे चिक्कार आहे, म्हणजे संपत्ती चिक्कार, पण ती कुठे घेऊन जाईल? अनर्थाकडे घेणार. का अनर्थाकडे जाते ही? सत्संग नाही केला. हे भाग्य नाही आहे. भाग्यानं पैसा मिळाला, अर्थ मिळाला, संपन्न जीवन आहे आर्थिकदृष्ट्या, पण त्याचा विनियोग करायचा कसा हे नाही. मग तो विनियोग अनर्थानं जर केला तर रामकृष्ण. ते बी फुकट गेलो आणि मी बी फुकट गेलो. कळतंय ना? रामकृष्ण. हे असं का घडतं? काहीतरी आपलं चुकलेलं असतं. आपल्या कमवण्यात काय चुकलं असेल, पाठीमागचं काय घेणं देणं असेल, त्यावेळेला ही अशी मुलं आपल्या पोटी येतात की ती खर्च त्यांना बोलू शकत नाही. कळतं? त्यांच्याशी आपलं घेणं देणं काहीतरी असलं पाहिजे मागचं, म्हणून तो उधळण्याचं तो काम करतो. फुकट उधळ. आणि मग तो चाकोरीवर कधी येतो? हे सगळं झाल्यावर. आता का हे सगळं केलेलं मी चुकतंय.
कुठंतरी मी फापाल. मला आता सत्संग मिळाला पाहिजे, मला ईश्वराचं नाम मला माझं नशीब बरोबर कळलं. दिलेलं ईश्वरानं सगळं, पण कसं मला कळत नाही. ते नशीब माझं बनलं पाहिजे. पैसा कुठं खर्च करायचा हे कळलं पाहिजे. आणि हे नशीब आपण कशात बनवतो? सत्संगामध्ये बनवलं पाहिजे. सत्संग मिळाला पाहिजे. सत्संगाशिवाय त्याचा विनियोग आपल्याला कळत नाही. मग आपल्याला भुकेले दिले दिसत असतील, देणार. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ज्या भावानं आपल्याला द्यायचं आहे त्या भावानं सुद्धा घेणारा आपल्याला भेटला पाहिजे. माऊलींचं म्हणणं हेच आहे. हे जे ज्ञान पवित्र आहे, ईश्वराचं नाम जे पवित्र आहे, ज्या भावानं मी तुम्हाला देतोय त्या भावानं तुम्ही घेताय का? आपण घेतोय का? सगळं काय तुम्हाला चांगलं होईल, पण तो भाव तुमचा झाला पाहिजे. मी ज्या भावानं दिलंय तोच भाव जर तुम्ही पकडून राहिला तर तुम्हाला माझ्याकडे यायला वेळ लागणार. माझ्याकडेच तुम्ही झपाट्यानं तुम्ही माझ्याकडे याल, पण तो माझा भाव तुम्हाला कळला पाहिजे. मी कुठं पोचलो, तुम्ही तोच भाव पकडला तर मला पकडून तुम्ही काय म्हणतात मुक्कामाला पोचल्याशिवाय. मला आजच्या सेवेनं काय सांगायचं आहे? तया नराला धने वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. तया तुमचा प्रश्न. त्याला जो ईश्वराचं चिंतन करतो, त्याला जो ईश्वराच्या चरित्राचा अभ्यास करतो, त्याला जो ईश्वराचं नाम गोडीनं घेतो, त्याला. आणि मग हे प्रेम आपल्यात निर्माण झालं पाहिजे. प्रेम आपल्याकडं कधी निर्माण होतं? त्याची गोडी आवड निर्माण झाली पाहिजे, तो विषय झाला पाहिजे. रामकृष्ण त्याच्याशी आपला संबंध आला पाहिजे. हा माझा मुलगा आहे, कसाही असू द्या, संबंध असल्यामुळं प्रेम आहे. प्रेम संबंध नसेल तर प्रेम येणारच नाही. माऊली हे आपल्याला समजावून सांगतायत की हे जग मला ईश्वरानं भरलेलं दिसतंय. सगळं सगळीकडे ईश्वराच ईश्वर आहे. जे जे भेटे ही सगळी त्यानं बनवलेलं आहे. माऊलींच्या भक्तीचा आविष्कार काय झालेला, ते स्वतः ईश्वराच्या नामानं भरलेले आहेत. आणि नामानं भरल्यामुळं जग त्याला ईश्वरानं भरलेलं दिसतं. रामकृष्ण बरोबर. जग आपल्याला ईश्वरानं भरलेलं कधी दिसेल? लाकडाचा देव आपण बनवतो, दगडाचा देव आपण बनवतो, काय म्हणतात सोन्याचा देव आपण बनवतो, त्याची पूजा आपण करतो. पण त्याच्यातला देव आपल्याला कळलाय का? तत्व ते. हा ते तत्व नाही, तत्व नाही कळलं. लाकडातला देव, दगडातला देव हा बी एक दिवस जाणार आहे. कळला पाहिजे. जिवंतच देव तुम्हाला कळत नाही तर मग दगडातला कसा कळणार? एक साधक आलं लक्षात म्हणून सांगतो. रोज मंदिरात जायचा, ईश्वराच्या समोर प्रसाद ठेवायचा, ईश्वराला सांगायचा तर हा प्रसाद तुमच्यासाठी. तो बघायचा की तो ईश्वर काय खातच नाही. सगळे मुंग्या मुंगळं तेच सगळे खाऊन जायचे. तो म्हणतो देवा मी तुझ्यासाठी ठेवतोय आणि हे दुसरंच खाऊन जातील. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रोज घ्यायचा. एक दिवस त्यानं जी प्रसाद घेतलेला होता त्याच्यात मुंगळे होते म्हणून तो तसाच त्यानं ठेवला. परत दुकानदाराकडे घेतला, परत खडीसाखर घेतली आणि देवाला. तिथं त्याला दिसलं की हे प्रसाद सगळं मुंग्या मुंगळीच खाऊन जात आहेत.
मग देव म्हणले माझा प्रसाद कधी खाणार? हे जग ईश्वरानं भरलेलं आहे, त्याच्यावर मी सांगतो. ही दृष्टी आपली कधी होणार तशी? त्या नामानं आपलं मन, अंतकरण, आपली बुद्धी म्हणजेच आपलं चित्त पवित्र झालं तर हे जग विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म, हे विष्णुमय जग आहे हे त्याला कळू लागतं. सगळीकडे देव आहे का माझ्या मूर्तीतच देव आहे? मूर्तीपेक्षा हे खरे देव आहेत. हे जिवंत आहेत, माझ्याशी बोलणारे आहेत, हवं नको ते मागणारे आहेत. मग ते देव खरे का मी देवाऱ्यात ठेवलेले देव खरे? कुठले देव खरे? मग ह्या खऱ्या देवाला कधी ओळखणार? त्यांना कधी प्रसाद दिलाय का? रामकृष्ण आवडीनं कधी हातावर त्यांच्या ठेवलंय का? देवाच्या समोरच जाऊन मग 2-2, 3-3 पोळ्या, हा हे जे तो खात नाही म्हणून, पण खरोखर ज्याला भूक आहे त्याला आपण देतोय का? हा सुद्धा भुकेलेला आहे. रामकृष्ण देव त्याला काहीच देऊ नका. देव म्हणतोय मला तुमच्याकडून काही नको, हे सगळं मी तुम्हाला दिलेलं आहे, तेच तुम्ही मला देताय. त्यानं मी संतुष्ट होईन का? खरं आहे. आता तुम्ही हे मी सगळं बनवलेलं आहे, पान, फळ, फूल, वृक्ष, पशु, पक्षी सगळं मी बनवलेलं आहे आणि त्यातलंच तुम्ही मला द्या, मी संतुष्ट होईन तसा. जी काय म्हणते नाही होत. मग त्याला काय दिलं पाहिजे आपण? जीव 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 दिला. काय द्यावे त्याशी व्हावे उतरावे, ठेवीला पायी जीव द्या. त्याच्यासाठी जीव द्यायला शिका, मग तुमच्या मागं पुढं तो उभा राहिल्याशिवाय राहणार. मार्गी चालता, अध्यात्माच्या मार्गावर चालताना मार्गी चालता मुखी नामवाणी, मागे पुढे उभा चक्रपाणी. त्याच्या मागं आणि पुढं तो उभा राहिल्याशिवाय राहत नाही. चक्रपाणी कधी येतो आपल्याकडं? हे सतत अमृत आपण पिण्याचं काम केलं पाहिजे. त्याची त्यानं भरलं पाहिजे, हे नामानं भरलं पाहिजे. नामानं आपलं भरतंय का? नामानं भरलं आतली जळमटं सगळी निघून जातात. सगळीकडे ईश्वर हे चांगलं हे वाईट आपल्या देण्यातच येत. काय काय वेळेला आपली अवस्था इतकी खराब होते, संसाराला चिकटलेलं मन कुठं घेऊन जाईल सांगता येत. पण देवाच्या नामाला चिकटलेलं मन ते त्याच्याकडे आणि तुम्हाला आनंदच देऊन जाणार. दुसरं मग आपलं मन चिटकवायचं कशाला? कुठेही असतो, कुठल्याही परिस्थितीत असा मी देवाला चिटकू नये. माझी स्थिती कशी राहील? परिस्थिती कशी असू दे, पण माझी जगण्याची स्थिती कशी आहे? का आनंद मिळतो आपल्याला? रामकृष्ण त्याला मी धरून आहे, माझं मन त्याला चिकटलेलं आहे. मग त्याच्या मनात प्रश्न आला की मी देवाला देतोय, देव खात नाही, मुंगा आणि मुंगळ्याच खाऊन जात आहेत, दुसरीच खाऊन जात आहेत, मग कशासाठी द्यायचं? म्हटलं आपण हा प्रश्न सद्गुरूंच्याकडे घेऊन जाऊया. मग ते सद्गुरूंना ते बोलले, चरणाला वंदन केलं आणि म्हटले माझा प्रश्न आहे, शंका आलं लक्षात म्हणून मी सांगतो. असा आहे, मी ठेवतो देवासाठी पण. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा देव आहे, हा दगडातला देव तुला कळला का? गुरु काय म्हणतात? तू ज्याला प्रसाद देतो तो देव तुला कळलाय का? मुंग मुंगळ्या हे सगळे त्याच्यात अंश आहे माझा, ते तरी तुला कळलेत का? कळलेत का? बघा
त्यामुळे ते प्रश्न त्यामुळे निर्माण झाला ना त्याचा. बरं म्हटलं हे जाऊ दे, जगात तुझ्यातला देव तुझ्याकडे आहे हे तरी तुला कळलंय का? तुझा आहे तुझं पास पुढं परी जागा जागाच चुकला आहे आपला. माझं मलाच माहिती नाही की माझ्यात देव आहे का, माझ्यात देव आहे का. म्हणून इथं माऊली सांगतायत, जड जीवा तारण हारी एक. का म्हटलेलं? तेच चैतन्य आहे, जे ईश्वराचं चैतन्य आहे तेच माझ्यात आहे, तेच मुंगळ्यात आहे, तेच मुंग्या चराचरात तेच चैतन्य आहे. पण हे बद्ध का झालं? जड चैतन्य असून हे जड का झालं? जडत्वाशी विषय वासनेत गुरफटल्या, जडत्वाशी राम हा म्हणजे संसाराच्या विषयात गुरफटल्यामुळे. जडत्वाकडे तो गेला. ह्यानं मला पकडलेलं नाही. हा जीव का झाला? शिव व्हायला पाहिजे. शिवाचा खरा तो अंश आहे. म्हणून जीव शिव दोन्ही एक रूप झाले. तैसे नामे केले जपता हरी. माऊलींचं किती सांगणं आहे बघा, अगदी खोलवर. पण तो शहाणा तो धनी घेतोय. हे चैतन्य, ह्याच्यावर जे जडत्वाचं मी आवरण टाकलेलं आहे, ते आवरण काय म्हणतात? काम, क्रोध, लोभ, मद, हे मी काढून टाकलं पाहिजे. मग हे कसं काढायचं? तर ईश्वराचं मी नाम घेतलं पाहिजे. नाम कसं आहे? पवित्र आहे. घेणाऱ्याला सुद्धा ते नाम हे खरं महान तीर्थ आहे. तेच मला वैकुंठाला नेणार आहे. कळला ना आजचा विषय? रामकृष्ण हरे रामकृष्ण. म्हणून नाम जो धारक झाला, जिथं नाम आहे तिथं भगवंत आहे, आणि जिथं भगवंत आहे तिथं वैकुंठ असलंच पाहिजे, तिथं आनंद असलाच पाहिजे, तिथं सुख असलंच पाहिजे, तिथं समाधान असलंच पाहिजे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल. सगळ्या सुखाचा आगर कोण आहे? तर तो पांडुरंग आहे. मग त्याचं मी नित्य ध्यान केलं पाहिजे. रामकृष्ण हरे राम. आपण ज्ञानेश्वरी वाचतो, पण मन कुठंतरी भटकत असतं. त्याच्यात चित्त लावून आपण वाचत नाही. बुद्धी, मन, अंतःकरण एकरूप होत नाही. मन कुठंतरी भटकत असताना आपण इकडं वाचत. ते वाचन तसं नाही आहे, एकरूपता झाली पाहिजे. आणि ही एकरूपता ज्या वेळेला होते त्यावेळेला तो आनंद, महान आनंद, शाश्वत आनंद आपणाला मिळाल्याशिवाय मार्ग दाखवला आहे. सत्संग हे मुख्य तीर्थ आहे. म्हणून या मुख्य तीर्थात मिळाल. भटकंती करून तुम्हाला काही नाही कळणार, काहीच कळणार नाही. तीर्थावर तुम्ही कितीही फिरा, तिथली दगड मातीच तुम्हाला कळेल, बाकी नाही काय कळणार. कारण ईश्वर प्राप्तीचं तत्व नाही कळणार. मग खरंवर मग कुठला आहे तीर्थ? कुठला आहे? सत्संग हेच खरं मुख्य तीर्थ आहे. आणि हे मुख्य तीर्थ मला कधी कळेल? सत्संग मी केला. सत्संगाशिवाय मुखात नामच नाही येणार. मुखात नाम आल्याशिवाय हा मार्ग भेटणारच नाही. म्हणून सत्संग केला की ईश्वर प्राप्तीचं मला ज्ञान होतं, ईश्वर प्राप्तीचा मार्ग मला गवसतो, ईश्वर प्राप्तीचं मला ज्ञान होतं. आणि ते ज्ञान मी सतत जागृत ठेवलं पाहिजे. त्या ज्ञानानं मी सतत जागा राहिलं पाहिजे. कळतंय? रामकृष्ण. आपलं कसं होतंय, प्रवचन झालं की मग आपल्या संसारातल्या गोष्टी चालू होतात. मन लावून एकामेकाला पण सांगतो. बरोबर बरोबर की नाही? म्हणजेच आपण कशाला चिकटलोय अजून? हे आपण विसरतो. आणि आजच्या प्रवचनातला थोडं सांगा म्हटलं तर नाही वाज. का असं होतं आपल्याला? मग आपण 1 तास किंवा 1.5 तास का ऐकलं? आम्हाला काय माहिती? रामकृष्ण हरे राम. काशी आपली अवस्था होते.
अर्जुनाचं लक्ष त्याच्या डोळ्यात, त्याच्याकडेच माझं लक्ष आहे. माझं जे लक्ष आहे ते माझं ध्येय बनलं पाहिजे आणि तिकडंच ओढ माझी लागली पाहिजे. ओढ कधी लागेल? आवड पाहिजे, त्याची गोडी लागली पाहिजे. म्हणून माऊली आपणाला समजावून सांगतायत, ईश्वर चरित्र त्याचा मी अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. मग त्याच्या नामाची मला गोडी लागते. नामाची गोडी लागली की या त्याच्या भगवंताच्या जगात भगवंताशिवाय दुसरं काहीही नाही याची त्याला जाणीव होते. आणि ही जाणीव झाली की त्याला सर्व तीर्थाचं पुण्य मिळतं आणि सर्व तीर्थाचं पुण्य त्याला वैकुंठ नायक आहे, जे ईश्वराचं निजधाम आहे, त्या जीवाला तिथं तो घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. पुन्हा येणं जाणं नाही. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. बोल बजरंग बली की जय. ठाल विठाल 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 पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.